बाप्पा तुझ्या पवित्र देवदूतांच्या दे बाप्पा हा दे बाप्पा सदोदित माझवर असू दे बाप्पा. दे बाप्पा मी बोलत असताना दे बाप्पा मी नव्हे तर दे बाप्पा तुझ्या मुखातून निघणारी प्रत्येक शब्द असू दे राजा. तू परमेश्वर पिता इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या चरणात तुझ्या स्वाधीनाने आधीन करते. आमची प्रार्थना माझं त्यांनी तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रियांनी गोड नामास्त केली म्हणून तो ऐक राजा. आमेन. प्रियांनो आपण पाहतो शमूएल राजाचा जेव्हा जन्म झाला, शमूएल राजाचा जन्म जेव्हा होणार होता तेव्हा परमेश्वराने त्याच्या जीवनात ज्या योजना योजलेल्या होत्या त्या केवळ परमेश्वराने योजल्या होत्या का ते योजून आल्या होत्या, त्या घडून आणल्या होत्या. यावेळेस आपण पाहतो की एल्काना नामक एक पुरुष आहे. एल्काना नामक एक पुरुष आहे आणि त्याच्या दोन स्त्रिया आहेत. एकीचं नाव आहे हन्ना आणि दुसरी आहे पनिन्ना. प्रियांनो, हन्ना आणि पनिन्ना ह्या दोघी त्याच्या पत्नी जरी असल्या तरी एक जी आहे पनिन्ना ही समृद्ध होती. हिला मुलं बाळं होती, पतीचं प्रेम होतं तिच्याकडे, सर्व गोष्टी तिच्याकडे होत्या. पण हन्ना जी आहे, हन्नाकडे मूल बाळ नव्हतं. तिच्याकडे पतीचं प्रेम होतं पण तिला मूल नव्हतं प्रियांनो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पनिन्ना पाहत होती तेव्हा पनिन्ना तिला चिडवत होती. प्रियांनो, आज आपण बघतो की एका घरामध्ये दोन महिला राहू द्या, मग त्या सासू सुना असू द्या, मायलेकी असू द्या किंवा जावा भावा असू द्या, त्या घरामध्ये कुरकुर असते आहे की नाही. एकमेकींचं पटतं नाही पटतं, बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. तर प्रियांनो, आपण पाहतो की आपल्या वचनांमध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. तर हन्ना जी आहे ती आपण बघतो की ती मवाळ आहे, प्रेमळ आहे, शांत स्वभावाची आहे. आणि हन्ना तिच्या एका शब्दावर जेव्हा आपण तिचं पवित्र शास्त्रामध्ये तिच्याबद्दल जास्त लिहिलं गेलेलं नाही आहे, पण असं लिहिलेलं आहे की ती तिला चिडवत असे. ज्यावेळेस परमेश्वराच्या वेदीवर ते लोक अर्पण करण्यात जात असे त्यावेळेस ती आवर्जून तिला चिडवत असे. आणि असं होतं का जेव्हा आपण वाचतो पवित्र शास्त्र त्यावेळेस तिथे लिहिलेल्याप्रमाणे तेवढीच ती चिडवत असेल का? प्रियांनो, दिवसभर चालताना बोलताना वावरताना प्रत्येक वेळेस पनिन्ना तिला चिडवत असे. आणि ह्या सर्व दुःखांमधून हन्ना ही चालत होती. हन्नेला पर्याय असा काही नव्हता कारण तिच्याकडे मुलं नाही आणि तिला चिडवण्याचं एकच कारण होतं की तिला मूल नाही. प्रियांनो, आज अशा किती माता आहे की त्यांना लेकरं नाही आहे आणि आपण असं करतो का? आपण असं कधी बोलतो का की अरे तिला मूल नाही? पण प्रियांनो, जर एखादीला मूल नाही आहे तर तिला मूल नसल्याचं कारण हे परमेश्वराला ठाऊक असतं. परमेश्वराने त्या स्त्रीबद्दल काही योजना योजलेल्या असतात. जशी हन्नाबद्दल आपण जी योजना बघतो की पुढे होऊन ती शमूएल राजाला जन्म देते आणि तो एक मोठा संदेष्ट होतो. पण जेव्हा त्या मुलासाठीची जी धडपड आहे ती आपण पाहतो आपण लक्ष देऊया शमूएल याचा पहिला अध्याय आणि 5वं वचन. हन्नेस तो दुप्पट वाटा देईल कारण तिच्यावर त्याची प्रीती असते, परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, तेने करून ती पुढे राहील. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवत असे. तेव्हा ती रडे व काही खात नसे. प्रियांनो, ती रडे. रडणं आपल्या स्त्रियांचं शस्त्र आहे नाही का? आपण आनंद असतो तर आनंद अश्रू असतात, दुःखी असतो तर दुःखी अश्रू असतात प्रिया. पण ह्यावेळेस हन्ना जी आहे तिचे जे अश्रू होते ते जेव्हा ती गाळत होते तेव्हा ते तिचे कळकळीचे अश्रू होते. ती जेव्हा रडत असे तेव्हा ती परमेश्वराला आरोळी देत असते. आणि तिचं रडणं हे जेव्हा तिचा पती पाहत असे त्यावेळेस तो तिला आवर्जून विचारत असे की हन्ना, तू का रडतेस? तू का दुःखी आहेस? तू का खिन्न आहेस? त्याला काही ठाऊक नसेल का? त्याला माहीत नसेल का की माझ्या पत्नीला त्रास कसला आहे? म्हणून तो बोलतो की मी काय तुला 10 लेकरांपेक्षा कमी आहे का? म्हणजे तो ह्यावेळेस आपण पाहतो की तो आपल्या पत्नीला धीर देतो, तो तिच्यावर प्रीती करतो. ज्यावेळेस परमेश्वराच्या वेदीवर ते जातात आणि दान अर्पण करतात त्यावेळेस तो तिला दुप्पट वाटा देतो. का? तर त्याच्यावर तिची प्रीती असते. पनिन्नेला तो एक वाटा देतो, पनिन्नेच्या मुलांना एक वाटा देतो, पण तो हन्नेला दुप्पट वाटा देतो. प्रियांनो, इथे आपल्याला दिसतं की आपण तिच्या पतीकडून किंवा तिला कुणाहीकडून काही त्रास नव्हता, केवळ तिला पनिन्नाकडून बोललं जायचं. पनिन्नाकडून जे शब्द होते त्या शब्दाच्या द्वारे ती दुखावलेली जायची. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी पण बऱ्याच वेळ दुखावले जातो.
आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं दुःख आहे. आपल्याला जर आपल्याला कोणी बोललं, कोणी वाईट बोललं तर आपल्याला त्या गोष्टीचं दुःख होतं आणि त्यावेळेस आपण काय करतो? आपल्याला जर एखादं कोणी भांडलं किंवा एखादं काही शब्द बोलला तर आपण त्याचं दुप्पट त्यांना बोलतो. आपण त्या व्यक्तीला जर एखादी हिणून जर आपल्याला कोणी बोललं तर आपण डबल बोलतो. आपण गंमत बसून उभं असतो आणि आपण त्या व्यक्तीला बोलतो. पण इथे आपण पाहतो की हन्ना इतकी मवाळ होती की ती पनिन्नाला काही नाही बोलली. ती पनिन्नानं उलटून कधीच बोललेली ह्या शास्त्रपाठात आपल्याला दिसत नाही. तर ती नेहमी परमेश्वराकडे रडे परमेश्वर आणि तिला इच्छा नसते का ती खात नसते. पण आपण असंच 10व्या वचनात बघतो तिचे मन व्यर्थी झाल्यामुळे ती परमेश्वराकडे स्वराची करुणा भाकून ढळाढळा रडली. प्रियांनो, मला सांगू द्या, ही जी माता आहे हिला लेकरू पाहिजे, हिला मूल पाहिजे, त्यासाठी ती रडते, परमेश्वराकडे आरोळी देते. आज आपण, तुम्ही आणि मी, आपल्या प्रार्थनेचं जीवन कसं जगत आहोत? आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला आपण कसं घेतलं आहोत? आपण संडे टू संडे ख्रिस्ती आहोत का? आपण संडेला यायचं, चर्चमध्ये जेवढी प्रार्थना केली, महिला मंडळामध्ये प्रार्थना केली आणि आपलं कर्तव्य आपण पार पाडलं असं आहे का? प्रियांनो, नाही. आज आपण शेवटच्या काळात आहोत आणि आज मला सांगू द्या की बरेचसे लेकरं जे आहेत ते खरोखर आज भरकटत आहेत. आज आपल्या लेकरांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे. आपल्या लेकरांना जेव्हा आपण वाढवतो तेव्हा आपण त्यांना प्रार्थनेत कशा रीतीने आज वाढवायचे हे आपल्याला आज प्रभू सांगू इच्छित आहे. प्रियांनो, आज आपण ठिकठिकाणी बघतो की आपले मुलं वाढलेले आहेत. आज कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला ठाऊक नाही पण आपल्या लेकरांना ठाऊक आहे. छोटे छोटे मुलं आज गॅजेट त्यांच्या हातात असल्यामुळे आज त्यांचा जो अभ्यास आहे तो नेक्स्ट लेवलला गेलेला आहे आणि अशा वेळेस आपण हतबल झालेलो आहोत. प्रियांनो, आपण कधी कधी अशी प्रश्न आपल्यासमोर येतात की आपण त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही किंवा आपण एखादा शब्द बोललो तर आज लेकरं आपल्याला दुसरा शब्द बोलू देत नाही. प्रियांनो, आज ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ख्रिस्ती कुटुंबात जर घडत आहे तर आजच वेळ आहे. प्रियांनो, आज आपल्याला या सगळ्या गोष्टी प्रार्थनेत ठेवायच्या आहेत. नुसत्याच प्रार्थनेत ठेवायच्या नाही आहेत तर कळकळीने प्रार्थना करायची आहे. प्रियांनो, ह्या ठिकाणी आपण पाहतो की हन्ना एका शांत ठिकाणी गेली, परमेश्वराच्या मंदिरात गेली, त्या ठिकाणी ती बसली आणि त्या ठिकाणी ती खूप कळकळून रडली. कारण तिला ह्या वेळेस असं होतं, तिची इच्छा की ह्या वेळेस परमेश्वराने तिची प्रार्थना कशीही मान्य केली पाहिजे. म्हणून ती पूर्ण निश्चयच करून गेली होती की नाही, आज मी परमेश्वराच्या चरणात बसणार आणि आज मला जे ध्येय आहे, आज मला जे पाहिजे मी ते मागूनच राहणार. आणि म्हणून प्रियांनो, ती ढळाढळा रडली. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जर आपण आपल्या लेकरांसाठी ढळाढळा रडलो तर कदाचित आज आपण काही प्रॉब्लेम फेस करत असू तर तो आपण फेस नाही करणार. कारण प्रियांनो, आपण मागतो, जेव्हा आपण गर्भधारण करतो तेव्हापासून ते लेकरू जन्माला येईपर्यंत आपल्याला काय खायचं आहे, आपण कसं चालायचं, कसं वागायचं, काय वाचायचं, काय पाहायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. पण ते लेकरू वाढवायचं कसं, हा जर प्रश्न केला तर सगळ्यात आधी आत्तापासूनच चांगल्या शाळेचे ॲडमिशन घेऊन ठेवूया. प्रियांनो, शिक्षण द्या, उत्तम आहे, पण आपल्या पवित्र शास्त्राचं शिक्षण आपण लेकरांना द्यायचं आहे किंवा आपल्याला आपल्या लेकराला पावित्र्यात वाढवायचं आहे, परमेश्वराच्या सानिध्यात वाढवायचं आहे. ती सौम्यता, ती ममता, ती करुणा आणि तो आत्म्याने भरलेलं त्यांना जे दान आहे ते माझ्या लेकराला मिळावं असं आपण कधी विचार करतो? माझं लेकरू जन्माला आल्या ह्या जगात डोळे उघडल्या त्याने परमेश्वराची स्तुती करावी, त्याला हातात घेतल्या मी परमेश्वराच्या स्वाधीन त्याला द्यावं असं तुम्हाला आणि मला वाटतं का? प्रियांनो, आपण प्रत्येक जण जेव्हा माता होतो, माता होण्याच्या पायरीवर असतो त्यावेळेस आपण आपल्या लेकराचे भरपूर मनामध्ये गोष्टी निर्माण करतो. त्याचं शिक्षण कसं असेल, तो कुठल्या शाळेत जाईल, तो काय घालेल, तो कसा वागेल. पण प्रियांनो, तो आपल्या परमेश्वराच्या वचनांमध्ये कसा वाढेल, तो प्रार्थनेत कसा वाढेल, तो एक कसा पुरुष होईल, तो चर्चमध्ये कसा वागेल, हा विचार आपण करतो का? आपल्याला पाहायला मिळतं 12व्या वचनामध्ये, ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील
माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा. मी त्यास समर्पण करील, त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही, असा तिने नवस केला. प्रियांनो, आपण काय नवस करतो? खूप मोठा नवस आहे नाही का? याआधी आपण बघतो मोशेकडे. मोशेची जी आई आहे, आज आपल्याला माहिती आहे मोशेच्या आईने सुद्धा जेव्हा मोशे झाला त्यावेळेस तिने काय काय केलं होतं? त्या लेकराला लपवण्यापासून, त्या लेकराचा रडण्याचा आवाज बाहेर न येवा, शिपाई पाहतील, त्याला मारतील, ह्या सगळ्या गोष्टी तिने केल्या. आणि त्याच्यानंतर तिला माहीत होतं आता लेकरू मोठं झाले, आता त्याचा आवाज बाहेर यायला लागल्याने आता मी सांभाळू शकत नाही. तर तिने परमेश्वरावर विश्वास ठेवून त्या बाळाला त्या टोपलीत ठेवलं आणि तिच्या बहिणीबरोबर तिने त्या पाण्यात सोडलं. प्रियांनो, विश्वास आणि प्रार्थना ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्या जीवनात आहेत तर खरोखर आपलं पण जीवन आज हन्नासारखं किंवा मोशेच्या आईसारखं खरोखरच आहे. आपणही आपल्याही चेहऱ्यावर तोच तेज आहे, पण त्या तेजाला मिळवण्यासाठी आपण तेवढं झटतो. प्रियांनो, या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की कळकळीची प्रार्थना ती मान्य केली जाते. खरोखरच कळकळीची प्रार्थना आज आपण पाहतो की एलीने सुद्धा कळकळून प्रार्थना केली होती. जर तुम्ही पाहाल याकोब 5:15 त्यांनी विश्वासाने प्रार्थना केली, आग्रहाने प्रार्थना केली. काय प्रार्थना केली आपण जरा वचनाकडे लक्ष देऊया. कोणाला भेटलं असेल तर त्या माझ्यासाठी वाचा. विश्वासाची प्रार्थना दुर्नैकास वाचली, प्रभू त्याला उठली आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल. 17 वाचल्या. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्षापर्यंत पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पाहिलं प्रियांनो, आग्रहाची प्रार्थना, कळकळीची प्रार्थना. इंग्लिशमध्ये खूप सुंदर शब्द आहे, अर्नेस्टली. कळकळून केलेली प्रार्थना, प्रियांनो, रडून केलेली प्रार्थना ही खरोखर मान्य केली जाते. आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो? धन्यवाद देतो आणि मोठी पाठीची लिस्ट काढतो परमेश्वराकडे आणि सगळे आपल्या मागण्या त्याच्या पुढे ठेवतो. पण एका विषयाला धरून जर आपण कळकळून प्रार्थना केली तर खरोखर परमेश्वर ती प्रार्थना मान्य करतो. मग ती कुठलीही प्रार्थना असो, आज तुमच्या मुलांसाठी प्रार्थना असो, मुलांच्या जॉबसाठी प्रार्थना असो, चांगल्या स्थळासाठी प्रार्थना असतो, ती प्रार्थना तुम्ही कळकळून करा. परमेश्वराच्या समक्ष जा, परमेश्वराच्या जवळ जाऊन बसा, गुडघ्यावर या, रडा आणि मागा. प्रियांनो, तुम्हाला सांगू इच्छिते, जवळजवळ एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझी जी लेक आहे ती लहान होती, अगदीच लहान होती आणि तिचा जो वाढदिवस आहे तो रविवारच्या दिवशी आला होता. तर घरात खूप उत्साहाचं वातावरण होतं, कारण पहिला रविवार आहे आणि तिचा वाढदिवस आहे. म्हणून आम्ही लोकांनी खूप प्लॅन्स केले होते की चर्चमध्ये तिचा त्या रविवारी तिचा वाढदिवस साजरा करायचा आणि खूप धूमधडाक्यात करायचा. प्रियांनो, माता म्हणून आपण जेव्हा आईवडील म्हणून जेव्हा लेकरांसाठी काही गोष्टीचा तयारी करतो त्यावेळेस आपण खरंच खूप आनंदी असतो आणि आपण त्या तयारीला खूप जोमाने लागतो. अशा रीतीच असा काही प्रकार घडलेला आणि त्या दिवशी पहाटे सकाळी उठून आम्ही तयारीला लागणार. त्यावेळेस पहाटे सकाळी 6 वाजता माझं दार वाजलं. माझं दार जेव्हा वाजलं प्रियांनो, त्यावेळेस मला माहीत नव्हतं माझ्या दारामध्ये कोण उभं आहे आणि काय आहे. ज्यावेळेस माझं दार वाजलं, मी दार उघडलं तर माझ्या भावाचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या, अगदी तो 6 महिन्याचा होता. 6 महिन्याचा तो असा घेऊन माझ्याकडे तो धावत आलेला आणि त्याच्या अंगावर काही कपडे नव्हते. असाच आलेला, तोंडातून नाकातून त्याचा फेस येत होता आणि त्या लेकराला त्याने येऊन असं माझ्या हातात टाकलं आणि मला बोलला अक्का, आणि रडायला लागला जोरजोरात. प्रियांनो, ती सकाळ जी आहे ती सकाळ जर आठवली तर आजही माझ्या अंगावरती काटा येते, शहार येते. कारण प्रियांनो, माझे वडील रेव्हरंड NG कांबळी हे सुद्धा त्यावेळेस घरात होते आणि त्यांनी देखील तो सगळं प्रकार पाहिला आणि ते सुद्धा त्यावेळेस हतबल झाले की कारण लेकरू आहे आपल्या 6 महिन्याचं आणि त्यांनी अंग सोडलेलं आहे, गार झालेलं आहे, नाकातोंडातून फेस येत आहे, कोणालाच काही कळेना. सगळे घरामध्ये रडारड चालू, काही कोणाला कळत नाही आहे, काही सुचत नाही आहे. तसंच त्या लेकराला उचललं मी आणि पळत सुटले.
प्रियांना तुम्हाला सांगू, त्या रविवारचा दिवस होता. कुठेही सकाळी पहाटे पहाटे आपल्याला डॉक्टर मिळत नाही. आम्ही असे बरेचसे डॉक्टरकडे गेलो, तिथे कोणी भेटलं नाही. एका डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरनी सरळ उत्तर देऊन टाकलं, आता काय तुम्ही या बाळाला इथे आणलेलं आहे, काय राहिले, मी काय तपास. त्याची आई माझ्याबरोबर होती. आम्ही प्रियांना ही परिस्थिती कोणावर आली आणि त्यावेळेस तो जो प्रसंग आहे तो जर आपण डोळ्यासमोर आणला तर आपण पाहू शकतो, विचार करू शकतो की तो किती दुःखद प्रसंग असेल, काय घडलं असेल, कसे हे लोक त्याच्या सामोरे जात असेल. त्या लहान बाळाला घेऊन ठिकठिकाणी फिरतोय, कोणीच साथ देत नाही आहे. प्रियांनो, त्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती. एक रिक्षावाला असा सहज मिळाला होता, बिचारा तो सगळीकडे आम्हाला घेऊन फिरत होता. आणि जेव्हा शेवटच्या डॉक्टरकडे आम्ही गेलो आणि तो ओटीमध्ये होता, त्याला अर्जंट बाहेर बोलवलं. तो चिडला आमच्यावरती की तुम्ही कशाला मला आठवून एवढं बोलवलं, तुम्ही हे करता. नाही सर, इमर्जन्सी म्हणून. इमर्जन्सी त्यांनी नुसतं हात असा वरती केला, बाळाचा हात खाली ठपकन पडला, बाळ गार झाले. आम्हाला म्हणलं की काही राहिले, घेऊन जा. प्रियांनो, मी फक्त त्या डॉक्टरकडे असं बघितलं, त्या बाळाला उचललं, जोरात कौंटाळलं, पळत गेले खाली आणि त्या रिक्षात परत जाऊन बसले. माझ्यासोबत माझी मम्मी होती, माझा भाऊ होता, माझे मिस्टर गाडीवर होते, ते मागून येत होते. आणि असा हा प्रवास आम्ही चालू केला. थेट तिथून म्हटलं इथून निघा. त्या बाळाला मी एवढं जोरात कौटाळलं, एवढं जोरात कौटाळलं आणि मी आजूबाजूला पाहिलं नाही की मी कुठल्या ठिकाणी आहे, मी कुठे आहे, मी काय करते. मी त्या रिक्षावाल्याला म्हटलं, सरळ तू स्ट्रेट चालत चल, मी जेव्हा जिथे तुला थांब बोलेल तेव्हा तू थांब. आणि प्रियांनो, तो सुद्धा देवदूतासारखा आमच्यासोबत होता. त्या रिक्षामध्ये बसून मी इतकी जोरजोरात प्रार्थना केली, इतकी जोरजोरात. त्यावेळेस मला नाही आठवत की माझ्या श्वासाच्या आणि परमेश्वराच्या कनेक्टिव्हिटीमध्ये कोण होतं. इतकं कंटिन्यू ती प्रार्थना माझी चालू होती आणि ते बाळ एवढं जोरात कवटाळलेलं. शेवटी माझी प्रार्थना ऐकून आजूबाजूचे जे लोक होते, रस्त्यावरून जे चालणारे लोक होते, बघत होते ही बाई वेडी झाली आहे का, कारण हे मागे होते गाडीवरती, तू काय करतेस. माझं कोणाकडेही लक्ष नव्हतं, माझं फक्त त्या पवित्र देवाकडे, त्या जिवंत देवाकडे लक्ष होतं. आणि त्या बाळासाठी मी कंटिन्यूस प्रार्थना करत होते. आणि प्रियांनो, जेव्हा मम्मीने ते बाळ माझ्या हातातून घेतलं, आणि कारण मी साईडला बसले होते, माझी प्रार्थना चालू होती, मी बेफाम होऊन प्रार्थना करत होते, मी माझ्यात नव्हतेच प्रियांनो. आणि माझी प्रार्थना संपते ना संपते, प्रियांनो, माझी प्रार्थना संपते ना संपते, त्या बाळामध्ये प्राण आले. ही माझी साक्ष आहे, ही माझी जिवंत साक्ष आहे. आज तो मुलगा 11 वर्षाचा आहे, त्याचं नाव आम्ही एदेन ठेवलं. प्रियांनो, माझ्या जीवनातली ही खूप मोठी आणि परमेश्वराच्या पायथ्याशी जाऊन आलेली प्रार्थना आहे. म्हणून प्रियांनो, आपण जेव्हा प्रार्थनेत जातो ना, एका गोष्टीचा जेव्हा आपण हट्ट करतो ना, तर तो हट्ट तोपर्यंत सोडायचा नाही जोपर्यंत आपल्याला भेटत नाही. आपण प्रार्थना करतो आणि आपण त्याच्यानंतर बोलतो, बघू भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर भेटलं नाही. ज्या ठिकाणी जेव्हा आपण हन्नेकडे बघतो, तर हन्ना एवढे कमेंट्समेंट देते, ती एवढं सांगते परमेश्वराला की मी ह्या लेकराबद्दल काय करेल, हे लेकरू मी तुलाच देणार परमेश्वर आहे, लेकरू तुझ्या सेवेसाठी मी वाहून देईन, ह्या लेकराला मी केसाला याच्या वस्त्रासुद्धा लावणार नाही. प्रियांनो, एक माता आहे, तिला लेकरू नाही आहे, पण ती परमेश्वराकडे मागणं मागितल्यानंतर ती हे सुद्धा कमिट करते की मी हे तुला देईन. प्रियांनो, आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वराची कमिटमेंट काय करतो. आपल्या ज्या देणग्या आहे ते परमेश्वरासमोर देण्याची कधी दारट ठेवतो का. साधा आपल्याला एखादा नवीन जॉब लागला, आपल्या मुलाला जॉब लागला, तर आपण त्याला सांगतो का की बाळा, तुझ्या पगारातला दशांश आधी काढून चर्चमध्ये. कारण ज्यावेळेस पगार आला त्यावेळेस मुलगा बोलतो, अगं मम्मी तू सांगितलं तर होतं पण महिन्याच्या यादीमध्ये बसतच नाही. प्रियांनो, कितीही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या यादीमध्ये बसत नाही, पण आपण बसवतो. फक्त दशमांश देणं हेच आपल्या यादीत बसत नाही. इतर जेवढे पण EMI आहेत ते सगळे आपल्या यादीत बसतात. इतर सगळे खर्च, एंटरटेनमेंट खर्च सगळं आपल्या यादीत बसतो. पण जेव्हा देवाला द्यायची वेळ येते त्यावेळेस प्रियांनो, आपला हात मात्र अपुर होतो. प्रियांनो, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण प्रियांनो, ह्याच गोष्टीतून परमेश्वर आज आपल्याला शिकवत आहे. तिने तिच्या पोटचं फळ जे परमेश्वर तिला देणार होतं, तिला विश्वास होता मी प्रार्थना आज कळकळून करते, त्या कळकळीची प्रार्थनेची मला उत्तर मिळणार आहे. आणि ती ज्या अर्थी प्रार्थना करते तिला ठाऊक आहे की आज माझी कूस भरणार आहे, पण त्या कूसमध्ये जे येणारं बाळ आहे ते मी पुन्हा परमेश्वराच्या चरणात त्याला देणार आहे. प्रियांनो, असं अंतःकरण आज आपण ठेवलं पाहिजे. आज आपण जर
आज्ञेसारखं अंतकरण ठेवून चालतो तर खरोखर आपण आपल्या लेकरांना एक चांगल्या वळणावर नेतोय. आज आपल्याला या जगिक जीवनाची भीती नाही आहे. आज आपण कॉमनली बोलताना बोलतो बापरे आता काय, आजकालचा जमाना आहे, आजकालच्या जमान्यात काय होईल. किंवा आजकालचा जमाना आहे पण हे आपलं बायबल 2000 वर्षापूर्वी जुनं आहे. या 2000 वर्षापूर्वी बायबलमध्ये जर या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत आणि आज आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत, तर हा मोठा कित्ता गळून दिलेला आहे परमेश्वराने. हे जे अन्नाबद्दल आपल्याला आज लिहिलेलं आहे त्याची साक्ष सांगितली आहे, तर ती आज तुम्हा आणि माझ्यासारख्या मातांसाठी सांगितलेली आहे. आपण जेव्हा संगोपन करतो आणि कुठेतरी येऊन आपला फुलस्टॉप लागतो की नाही मी आता नाही करू शकत, मी आता इथून पुढे नाही चालू शकत, आज माझ्या हातातून सगळं गेलेलं नाही. प्रियांनो, कुठलीच गोष्ट कधीच कुणाच्याही हातातून जात नाही. जोपर्यंत आपल्या हातात पवित्र शास्त्र आहे तोपर्यंत आपण कुठल्याही समस्येला सामोरे जाण्याच्या आधी बोलू शकत नाही की हे याच्या मी तोंड देऊ शकत नाही, ह्या गोष्टीला मी तोंड देऊ शकत नाही. प्रियांनो, मी प्रोफेशनली बघायला गेलं तर मी एक नर्स आहे, एक टीचर आहे. मी दोन्ही हुद्द्यामध्ये बऱ्यापैकी सेवकाई केलेली आहे. माझे दोन्ही लेकरं लहान होते म्हणून मी नर्सिंग सोडून टीचिंगमध्ये गेले आणि बऱ्याच वर्ष 10-1 वर्ष मी टीचिंगमध्ये पण राहिले. पण त्याच्यानंतर पण एक वडील माझे रेव्हरंट होते, माझे हजबंड बायबल सोसायटीमध्ये होते. सेवकाईमध्ये असल्यामुळे मला एक हुरहुर होती की मी पण सेवकाईमध्ये यावं, मी परमेश्वराची सेवा करावी. कारण जेव्हा जेव्हा बायबल उघडू आणि वाचू की परमेश्वराची सेवा करायची, परमेश्वराची सेवा, कुठेतरी एक अपूर्णता वाटते की मी पूर्ण नाही आहे. जरी मी ख्रिस्ती पण मी पूर्ण नाही. कारण जर मी परमेश्वराची सेवा करत नाही आहे, जर मी त्याच्या वचनाचा प्रसार करत नाही आहे तर मी पूर्ण नाही आहे. माझ्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये जर पूर्णता मला आणायची आहे तर मला त्याच्या वचनावर चालायचं आहे, प्लस मला त्याच्या वचनाचा प्रसार करायचा आहे. तर ती कुठेतरी मला उरून मी चांगल्या ठिकाणी मी साकेत कॉलेज इथे प्रिन्सिपलसुद्धा राहिले, पण तरी पण तिथेसुद्धा मला ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं. जे जॉब सॅटिस्फॅक्शन आपण बोलू शकतो तिथेसुद्धा मला नाही. मी तेव्हा पण माझ्या मिस्टरांना सांगायचे की नाही, मी सॅटिस्फाईड नाही आहे, मला सेवा करायची आहे, मला सेवेत यायचं आहे, मला सेवेत यायचं आहे. असंच एक दिवस साधा व्हॉट्सअपवरती आम्ही हा मेसेज पाहिला होता वॅकन्सीचा आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की आपण हा जॉब स्वीकारूया. हा जॉब स्वीकारणं म्हणजे खूप टास्किंग होतं माझ्यासाठी. कारण मी आज 1 नाही 2 नाही तर टोटल 54 मुलांची माता आहे आणि बॉईज सगळे. आता आपल्या घरामध्ये जर नातू आहे, मुलं आहेत, आपण समजू शकता की 1-2 मुलांमध्येच आईची किती दारंबळ होते. माझे 54 मुलं आहेत आमच्या दोघांचे आणि आम्ही त्यांचे आईवडील आहोत. प्रियांनो, सांगायचं तात्पर्य हे की परमेश्वर आपल्याला त्याने ठरवल्याप्रमाणे, त्याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे, त्याने आपल्या जीवनामध्ये ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजनेमध्ये येण्यासाठी तो आपल्याला मार्ग दाखवत असतो. प्रियांनो, माझे मिस्टर बायबल सोसायटीत होते. त्यांनी 13 वर्ष बायबल सोसायटीमध्ये सेवा केली आणि ते खूप आनंदी होते तिथे. म्हणजे त्यांच्यासाठी तो जॉब म्हणजे जीव की प्राण, त्यांचं घर, ती फॅमिली आणि खूप अटॅच्ड होते ते. पण माझ्या सांगण्यावरून तिथे त्यांना जेव्हा कळलं की नाही हे कपल जॉईनिंग आहे आणि इथे आम्हाला दोघांना सेवा करता येईल म्हणून त्यांनी तो जॉब रिझाईन केला आणि आम्ही दोघांनी पण इथे जॉईन केलं. प्रियांनो, सांगायचं तात्पर्य हे की परमेश्वर जेव्हा त्याच्या मनात आहे, त्याची इच्छा आहे की आपला वापर त्याने करून घेणार आहे आणि आपली इच्छा आहे की आपण त्याच्या सेवेसाठी आपलं जीवन देण्यासाठी आपण पूर्णपणे तयार होतो. तो कशा ना कशा अर्थे कुठून ना कुठून आपले मार्ग मोकळे करतो आणि तो आपल्याला सेवेस उभं करतो. प्रियांनो, त्यासाठी आपण त्याच्या जवळ किती जातो, आपण आपल्या मागण्या त्याच्यासमोर किती ठेवतो, हा मोठा प्रश्न आहे. आपल्याला सगळं पाहिजे असतं पण आपण परमेश्वरासमोर येत नाही. प्रियांनो, आपण त्याच्यासमोर बसून मागण्या मागत नाही. 13व्या वचनामध्ये आपण पाहतो, हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे होठ हालत होते पण तिचे शब्द ऐकू येत नव्हते. म्हणून एलीस वाटले की ही दारूच्या नशेत असावी. एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर नशेत राहणार, तू ह्या आपल्या द्राक्षरसाच्या नशेतून मुक्त हो. प्रियांनो, किती मोठी गोष्ट आहे. एखादी स्त्री, आज जर आपण बसलो आणि आपण काही करत आहोत आणि पाळक साहेब जर आपल्याला येऊन बोलले, काय सिस्टर ते बरोबर नाही, सिस्टर लागेल, पाळक साहेब मला बोलले. प्रियांनो, ह्या ठिकाणी आपण पाहतो की ती जेव्हा प्रार्थना करत होती तेव्हा ती अरोळी मारत होती का, जोरजोरात ओरडत होती का, ती तिच्या ओटातल्या ओटामध्ये पुटपुटत होती. कारण तिचं आणि परमेश्वराचं जे कनेक्शन आहे ते बरोबर होतं. तिला आजूबाजूला काय होतं, तिला
त्याची चिंता नव्हती. पण त्यावेळेस एलिया त्यांनी जेव्हा बघितलं की ही काहीतरी पुटपुटते, त्यांच्या लक्षात आलं नाही. कारण त्यावेळेस त्यांची ऑलरेडी आपण बायबल जर वाचला, आपण जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसण्यात येतं की त्यांची नजर जी आहे ती ऑलरेडी ती थोडी कमजोर झाली. आणि त्यावेळेस जेव्हा ती बोलते की तिने उत्तर काय दिलं त्यांना, हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे सेवन, दारूचे सेवन केले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. ती एक्सप्लेन करते. ती तिथे चिडते का? ती पनिन्नावरही चिडली नाही, ती एलीवरही चिडली नाही. याचा अर्थ काय आहे प्रिया? आपल्या समोर कितीही दुःख येऊ द्या, कितीही कष्ट येऊ द्या, कितीही प्रश्न येऊ द्या, किती प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपल्याला एक जो शांत स्वभाव असतो, एक जो प्रेमळ स्वभाव असतो, एक जो तो पवित्रातला स्वभाव आपण त्याला बोलू शकतो, तो जर आपल्यामध्ये नाही ना, तर आपल्याला कुठलीच गोष्ट मिळणार नाही. आपण कितीही प्रार्थना केली, आपण कितीही देवाला आरोळी मारली, पण जर आपण स्वतःचं अंतःकरण शुद्ध केलं नाही, आपण जर इतरांबरोबर त्या सौम्यतेने, त्या नम्रतेने वागलो नाही ना, तर खरोखर आपली प्रार्थना मान्य केली जाते. म्हणून सगळ्यात आधी आपण इथे पाहतो की ती नम्रता आपल्यामध्ये आली पाहिजे. आपल्याला हवं सगळं असतं, आपण प्रार्थनेमध्ये ठेवतो सगळं, पण आपल्याला कितीतरी लोकांना उत्तरं मिळत नाही आणि मग त्या ठिकठिकाणी जातात. त्यांना कळतं की अरे इथे प्रभूचा दास आलाय, तिथे प्रभूचा दास आलाय, तर इथे माझी प्रार्थना मान्य होईल, तिकडे माझी प्रार्थना होईल. नाही प्रिया, तुमच्या हातामध्ये आहे तुमची प्रार्थना कशा रीते परमेश्वर मान्य करून घेईल. तुमचा संसार, तुमचे लेकरं, हे सगळं परमेश्वराने आपल्या हातात दिलेलं आहे. आज हा जो वाटा आहे, आई हा शब्द आहे, हा केवळ आई हा शब्द नाही आहे, तर हा आई हे संपूर्ण घराला बांधून ठेवणारी व्यक्ती आहे. आई ही लेकराला जन्म देते, पण ती एका परिवाराला बनवते. आज एका आईमुळे एक परिवार घट्ट बांधलेला असतो. बाप आईच्या बरोबर असतो, बाप आईला धरून चालतो, पण जी आई आहे आज घरामध्ये जर मुलांना शिस्त लावण्यापासून, मुलांना शिक्षण देण्यापासून, मुलांना काय हवंय नकोय बघण्यापासून, घरातल्या स्वयंपाकापासून, आज जर मातांकडे बघितलं तर आज बाहेर काम करून, ड्युटी करून घर सांभाळणारी माता आहे. मग अशा वेळेस आपण बोलतो का की मी कामावरून आले, मी आता तुमच्याकडे बघणार नाही, तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या? त्यांना नाही, आपल्याला ह्या जबाबदारीमध्ये परमेश्वराने बांधलेलं आहे आणि ह्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी आपल्याला लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, बळ परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या कधीच इतरांच्या हातात देऊ नये. आपल्या हातात जे शस्त्र आहे परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा योग्य रीतीने वापर करा. निश्चितपणे तुम्ही आणि मी आशीर्वादाने भरलेलो असतो. ज्यावेळेस आपण हन्नाकडे बघतो तेव्हा हन्ना एलीला सुद्धा उत्तर देते, त्यावेळेस ती किती शांतीने आणि नम्रतेने आणि नम्रतेने ती एलीला सांगते की नाही, मी द्राक्षरसाचे सेवन केलेले नाही, मी आपली दासी, कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्थित झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा, इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहेस ते तो देव. ती म्हणाली, या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व नंतर तिच्या चेहऱ्यावर तिचा चेहरा उदास राहिला नाही. प्रियांनो, ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट मिळते त्यावेळेस आपण किती आनंदित असतो ना, आणि आपल्याला सगळे विचारतात, बाबा तू आज एवढी आनंदित काय? अरे आज असं आहे, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, आज माझा बर्थडे आहे, आज घरात असं आहे, घरात तसं आहे. हां, सगळ्या गोष्टी आपण शेअर करतो, तर तो आनंद तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो, त्या आनंदाला आपण अनुभवतो, हो की नाही? मग जेव्हा आपण परमेश्वराच्या उपस्थितीत असतो त्यावेळेस आपल्या कपाळावर अटॅक असतं का? आपण आनंदी नसतो का? आपण सतत रडतच असतो का? परमेश्वर आपल्याला आनंद देतच नाही का? परमेश्वराने सांगितलंय रडत मुखाने या, हसत मुखाने जाऊ नका, रडतच मुखाने जा. प्रियांनो, परमेश्वर आपल्याला 37 आणि 37 हसरा चेहरा घेऊनच पाहतो. तो वचनांमध्ये आपल्याला सांगतो, तो पावली आपल्याला सांगतो, तुमचं जे जू आहे, तुमचं जे ओझं आहे ते माझ्या खांद्यावर द्या आणि फ्री व्हा. नाही, आपल्याला ते ओझं घेऊन चालायची सवय झाली. जर आपण असं थोडं वाकलो नाही तर आपल्याला असं वाटत नाही की आपण चाललोय, नाही का? आपल्याला पावली ते ओझं आपल्यासोबत लागतं, कारण आपला खांदा आपल्याला मोकळा ठेवायचा नाही. जर आपला खांदा मोकळा झाला तर आपला चेहरा टवटवीत दिसेल आणि तेच सैतानाला नको आहे. हा प्रियांनो, आपला चेहरा टवटवीत दिसावा का ना दिसावा, हा प्रश्न आज मी तुम्हाला करते, तुम्ही मला करा. कारण परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. त्यांनी आपल्याला आज एक कित्ता घडवून दिलेला आहे की
कशा रीते त्याच्याकडे बसायचं आहे. प्रियानो, आज कितीतरी असे घर आहे जे मी बघते की घरी गेल्याच्या नंतर बायबल मागितलं की आहे ना, बायबल आहे, बायबल उघडतात देतात, मग ते बायबल आपण घ्यायचं असं दूर झटकायची. अच्छा, नाही ते बरेच दिवस तिथे काम चालू होतं ना, साईडला ठेवलं होतं. प्रियांना, आज किती दिवस आपण बायबल उघडत नाही, आपण वचन वाचत नाही. जर आपण आज वचन वाचणार नाही तर आपण आपल्या लेकरांना काय शिकवणार. आजच्या या मायवारच्या दिवशी मला सांगू दे प्रियांनो, मायवार हा नुसता सेलिब्रेट करण्यासाठी नाही तर मायवार हा जबाबदारीने भरलेला दिवस आहे. आणि ती जबाबदारी आपल्या लेकरांना जेव्हा वाढवतो, आपण संगोपन करतो, तेव्हा त्याच्या वचनांमध्ये वाढवण्याची जबाबदारी आज आपल्याला आहे. प्रियांनो, मला सांगू द्या की परमेश्वराने आज तुम्हाला आणि मला ह्या ठिकाणी इथे जमवलेला आहे त्याचा संदेश ऐकण्यासाठी, त्याचा संदेश देण्यासाठी. ही केवळ त्याची कृपा आपल्यावर आहे. म्हणून आज कित्येक लोक आहे या जगिक जीवनामध्ये नाही आहे, या भूतलावरती नाही आहे, पण तुम्हाला आणि मला आज ओढ दिली आहे की त्याची स्तुती करण्यासाठी. तुम्हाला आणि मला आज ज्ञान आणि बुद्धी दिली ती त्याच्या वचनावर चालण्यासाठी, त्याला आरोळी देण्यासाठी. आज खरोखरच आपण शेवटच्या दिवसांमध्ये आहोत आणि शेवटच्या दिवसांमधल्या नाना प्रकारच्या गोष्टीला आपण जात आहोत, आपण सामोरे जात आहोत प्रियांनो. पण ह्या गोष्टींमध्ये परीक्षेत पडू नये त्यासाठी आपण आपल्या स्वतःला परमेश्वराच्या हातात रोज देतो का. आपण घराच्या बाहेर पडताना आपल्या स्वतःच्या देहाला, आत्म्याला परमेश्वराच्या हातात देतो का. आपल्या लेकरं कामाला जात असताना, शाळेला जात असताना, कॉलेजला जात असताना आपण त्यांना शत्रूंच्या पासून बांधून ठेवतो का. त्यांच्या भोवती अरिष्टांची एक कुंपण बांधतो का. परमेश्वरासमोर आपण त्यांचं घरानं गातो का. परमेश्वराला आरोळी देऊन सांगतो का की तुझे देवदूत माझ्या लेकराच्या चारी बाजूला असू दे, कुठलीच सर्व तुझ्याच्या तीक्ष्ण तरवारी येते माझ्या लेकराच्या अवतीभोवती असतो असू दे. प्रियांनो, आज वेळ आहे प्रियांनो, जर नसेल करा तर आजपासूनच करायला सुरुवात करा. आजपासूनच तुम्ही तुमच्या लेकराला घेऊन घराच्या बाहेर निघण्यापासून तर घरी येईपर्यंत परमेश्वराचा धन्यवाद द्यायला सांगा, उपकार मानायला सांगा. प्रत्येक दिवसाला प्रियांनो, प्रत्येक क्षणाला. आज आपल्याकडे एक एक क्षण, एक एक श्वास सुद्धा महत्त्वाचा आहे. आज आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की लोक स्टेजवरती डान्स करता करता हार्ट अटॅक येऊन पडतात. लहान लहान मुली बोलता बोलता पडतात. हार्ट अटॅक. प्रियांनो, म्हणून परमेश्वर आज तुम्हाला आणि मला सांगत आहे, त्यांनी निवडलेली इतकी सुंदर मंडळी आहे. आज या मंडळीमध्ये जेव्हा बोलताना खरोखर मन भरून येतं, कारण सुंदर मंडळी आहे, परमेश्वराचे लेकरं आहे. आपण या ठिकाणी परमेश्वराची भक्ती करू शकतो, म्हणून आपण धन्यवाद देऊया. कितीतरी ठिकाणी आज चर्चेस बंद झालेले, कितीतरी लोकांना आज चर्च नाही आहे, बायबल नाही आहे. बायबलचं प्रिंटिंगचं काम थांबलेलं आहे. मराठी बायबलचं प्रिंटिंगचं काम आज कितीतरी वर्ष झालेलं आहे, थांबलेलं आहे. जे बायबल जुने बायबल आहेत त्याचीच खपत चाललेली आहे. काळ जो आहे तो खरंच आज आपल्या समोर येऊन उभा आहे, पण त्याला तोंड देणं, आपल्या परमेश्वरासोबत चालणं हे परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे. पुढे आपण 20व्या वचनात पाहतो, या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व तिचे दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला. हा परमेश्वराकडे मागितला असे म्हणून त्याचे नाव शमूएल असे ठेवले. प्रियानं, शमूएल राजाबद्दल आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. शमूएल राजाचा जन्म असा होणार होता हे आपल्याला ठाऊक होतं का. पवित्र बायबल आपल्याला सांगते की शमूएल राजाच्या जन्माची जी सुरुवात आहे कशी झाली. त्यांनी जे केलेले काम आहे ते सगळे लिहिण्यात आले असते, पण जो मूळ आहे, आई आहे, त्या आईचे कष्ट, त्या आईने जेव्हा मागितलं, त्या आईच्या मागण्या, त्या सर्व आपल्याला दाखवून दिलेल्या आहेत. कारण तुम्ही आणि मी आज ह्या प्रकारे जर मागितलं तर आपल्याला मिळेल ह्यासाठी ही साक्ष आहे, आणि ही साक्ष घेऊन आपल्याला आज पुढे जायचं आहे. त्याच्या पुढे आपण जर वाचलं तर आपण पाहतो की दरवर्षीप्रमाणे तिचं जी फॅमिली आहे, दरवर्षीप्रमाणे एल्काना आणि त्याची पत्नी आणि तिचे मुलं, ते सगळे जे आहे ते पुन्हा एक बार परमेश्वराच्या वेदीवर गेलेले दिसतात आपल्याला. पण ती नाही गेली, कारण तिने एक वायदा केला होता परमेश्वराची की हे मूल झाल्यानंतर हे मी पुन्हा तुला देऊ, तुझ्या सेवेसाठी याला वाढव. प्रियांनो, आज आपण वाढवतो का. आज आपण प्रत्येक जणाला वाटतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या मुलाने इंजिनिअरिंग घ्यावी, 12वी झाल्यानंतर माझ्या मुलाने कॉमर्स करावं, काय करावं, सगळ्या गोष्टी करतो. पण आपण किती माता इथे अशा आहेत की आपण हा विचार करतो की पाळकीय सेवेला आपल्या मुलाला पाठवतो. पाळकीय सेवा म्हटलं की आपण हा विचार करतो की अरे सगळ्यात पहिले कुठल्या क्षेत्रात जायचं याच्यासाठी आपण एक इन्कम बघतो ना, इथे किती जास्त आहे, इथे किती मोठा आकडा मिळेल, इकडे किती मोठा आकडा मिळेल. पण आपण हा विचार करत नाही की आपल्या लेकराला आपण पाळकीय सेवेमध्ये पाठवतो.
प्रियांनो, आज हा विचार करण्याची गरज आहे. जरी पाळकीय सेवेमध्ये तुम्हाला नाही पाठवायचं, पण त्या लेकराला तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात नक्कीच वाढवू शकता. पुढे आपण पाहतो की तिने खरोखर दूध तुटेपर्यंत तिने तिथे ते लेकरू तिच्याजवळ ठेवलं आणि त्याच्यानंतर तिने त्याला एलीकडे नेऊन दिलं आणि एलीला पण तिने साक्ष दिली. एलीला पण तिने सांगितलं, मी तीच स्त्री आहे जी मी त्या दिवशी रडत होते आणि इथे मंदिरामध्ये मी परमेश्वराकडे मागितलं, मला मागितल्याप्रमाणे हा पुत्र झाला आणि मी सांगितल्याप्रमाणे हा पुत्र जो आहे मी तो परमेश्वराच्या सेवेसाठी दिला. म्हणजे बघा मातेचं मन किती मोठं आहे. आज खरंच हन्नासारखं मन आपल्याला हवं आहे. आज हन्नेसारखं मन आपण करूया प्रियांनो. आज नाही आपण तिच्यापर्यंत 100% करूया, पण आपण आज तुम्ही आणि मी आपण आज सुरुवात ही नक्कीच करू शकतो. प्रियांनो, आईसाठी आपण भरपूर बोलतो, आईसाठी आपण भरपूर मागण्या मागतो, आईसाठी आपण सगळ्या गोष्टी सांगतो, करतो. कोण लेकरं आईच्या आज्ञात आहे, काही लेकरं आईच्या आज्ञेच्या बाहेर आहे, पण आई त्यांना सोडते का? आई बोलते का की तू माझं ऐकत नाही म्हणून तू निघून जा, तू माझं ऐकत नाही म्हणून मी तुला सोडून जाते? पण प्रियांनो, यावेळेस आपण पाहतो वचनाच्या द्वारे की आईसुद्धा लेकराबरोबर आहे. ती आई जेव्हा देते तर का देते? त्या लेकराला सोडते कारण तिने ते कमिटमेंट केलं आहे. आज तुम्ही आणि मी पण कमिटमेंट करूया प्रियांनो. आज तुम्ही आणि मी खरंच परमेश्वराच्या चरणात येऊया आणि परमेश्वराची एक कमिटमेंट देऊया. प्रभू, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस नाही 2 वेळेस तरी मी तुझ्या चरणात येईल. एक कळकळीची माझी प्रार्थना आहे की माझी प्रार्थना मान्य कर. आज तुम्ही आणि मी निश्चय करूया की आजपासून आपल्या घरामध्ये एक प्रार्थना होईल. त्या प्रार्थनेमध्ये आपण आपल्या लेकरांना घेऊन बसू, आपला परिवार असेल, त्यांना प्रार्थनेत वाढवण्यासाठी आपल्याला लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धिबळ मागवा प्रियांनो. आज आपलं कुटुंब जर देवापासून लांब आहे तर आपल्या सर्व कुटुंबाला एकत्रित करून देवाच्या समीपाला प्रियांनो. मला वाटतं की मी जास्त माझा वेळ घेतला आहे, क्षमा असावी. मी संदेश माझा लवकरात लवकर मी 5 मिनटं बोलून संपू इच्छिते. तसंच आपण पाहतो की उद्या, आज जरी मायवार आहे पण उद्या नर्सेस डे पण आहे. सर्व महिलांना ज्या इथे नर्सेस आहेत त्यांना नर्सेस डेच्या देखील शुभेच्छा. नर्सेस डेसाठी आपण नर्सेस डे का साजरा केला जातो तर फ्लोरेन्स नाइटिंगेल हिने दिवा घेऊन, सगळ्यांना माहीत असेल, दिवा घेऊन ती लोकांची सेवा करत होती आणि त्या दिवसापासून तिचा जो वाढदिवस आहे तो 12 मेला असतो, म्हणून आपण नर्सेस डेसुद्धा साजरा करतो. तर नर्सेस डेवरती आता एवढं बोलण्यात मला नाही वाटत माझ्याकडे वेळ आहे, पण ठीक आहे. सो प्रियांनो, सांगायचं तात्पर्य हेच की आपलं जीवन आपण प्रार्थनेत कशा रीतीने घालवतो हे आपण आपल्या वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देऊया. आपण आपल्या मनाला, आपल्या हृदयामध्ये एक आपल्या अंतःकरणांमध्ये आपलं मन लावूया आणि आपण हा जो प्रश्न आहे आपण आपल्यालाच विचारूया की आपण खरोखर तेवढा पात्रतेचे आहोत का. यावेळेस पुन्हा एक वार सर्वांचे आभार मानेल. सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली, विशेष करून पाळक साहेब आणि समस्त पास्टरेट कमिटी, मी सगळ्यांचे यावेळेस आभार मानते की मला आपण सर्वांनी बोलण्याची संधी दिली आणि हा मायवार साजरा करण्याची आपल्या सर्वांबरोबर मला संधी दिली, म्हणून मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानते. थँक्यू.